नमस्कार. सातारा आवाजच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. सातारा नगर परिषदेच्या वर्तुळामध्ये सध्या गॅस पाईपलाईन खुदाईच्या निधीवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना सातारचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. वास्तविक स्वरूपात सातारा नगर परिषदेच्या वतीनं शहरातील काही प्रभागांमध्ये या गॅस पाईपलाईनची खुदाई करण्यात येणार आहे. यामध्ये होणाऱ्या रस्ते खुदाईसाठी संबंधित कंपनीकडून निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. नेमक्या पद्धतीनं या निधीची तरतूद केल्यानंतर हा निधी पालिकेकडे वर्ग झाला का, अशा पद्धतीचे प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत. यामध्ये नेमकं किती रुपयांच्या निधीची तरतूद झाली आणि नेमके किती रुपये पालिकेकडे वर्ग केले, या अनुषंगाने संबंधितांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आता पालिका वर्तुळात जोर धरू लागली आहे. सातारा नगरपालिकेमध्ये न भूतो न भविष्यते अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचं निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळालं. देशात आणि राज्यामध्ये भ्रष्टाचार विरोधी भूमिका घेत स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करण्याची भूमिका कायमच घेत असल्याचं वेळोवेळी सांगण्यात येत आहे. मात्र सातारा नगर परिषदेमध्ये अशा पद्धतीमध्ये जर कारभार होत असेल तर नेमका हा भ्रष्ट कारभार करतंय तरी कोण, असा देखील प्रश्न या निमित्तानं अधोरेखित होत आहे. सातारा शहरातील काही प्रभागांमध्ये संबंधित भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड सांगली या कंपनीच्या वतीनं खरं तर खुदाई होणार आहे, ज्यामध्ये गॅस पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. यासाठी मिळणारा नेमका आला किती निधी आणि तो मिळाला किती निधी, या अनुषंगानं आता चर्चांना उधाण आलेलं आहे.